नमस्कार, यश जी लाईफ अँड रूल्सवरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप सारं स्वागत आहे. आपण ना समाजासाठी काही करू शकत नसलो चांगलं, तर निदान समाजात काहीतरी वाईट तरी करून जाऊ नये. माणसाचा एक जन्म मिळाला आहे. प्रत्येकाला असं वाटायला लागलं, अरे मला माणसाचा एक जन्म मिळाला आहे, तो मी माझ्या पद्धतीनं जगणार आहे. मला जे पाहिजे ते मी करणार. मला जे पाहिजे ते करण्यासाठी हा जन्म नाही आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी हा जन्म आहे आणि ह्या जन्मात अध्यात्मात पण काहीतरी प्रगती करून काहीतरी आपलं आयुष्याचं सार्थक करावं, की खूप चांगलं नाही करता आलं तरी एखाद्याची बरबादी करून तरी आपण वरती जाऊ नये, एवढं तरी माणसानं करावं. परवा 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, की एका मुलानं आपल्या प्रेयसीला म्हणजे हॉटेलवर नेऊन तिथं तिचा खून केला आणि एकदम विकृत पद्धतीनं ते प्रयोग काही केले त्यानं. आणि शिकलेली मुलं आणि परवा आणि त्याच्या आधी पण एक न्यूज आलेली, की एका लेडीजनं म्हणजे नवरा-बायको नवीन लग्न झालेलं आणि त्या बायकोनं आपल्या प्रियकरासोबत म्हणजे नवीन-नवीन असतानाच हनीमूनला गेल्यानंतर म्हणजे एका तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून नवऱ्याचा खून केला. म्हणजे किती विकृत पैशासाठी किंवा शरीराच्या हव्यासासाठी किती खालच्या थराला माणूस चाललेला आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला फसवताय, फसवताय तिथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही त्याचं शरीर इतकं अमूल्य आहे, तुमचं पण तितकंच अमूल्य आहे. ते तुम्हाला त्या शरीराचं मूल्यच नाही. जे लोकं आजारी आहेत किंवा जी लोकं अगदी त्रासून गेलेले आहेत आजारांनी वगैरे, त्यांना विचारा तुम्ही त्या शरीराचं मूल्य काय आहे? त्या शरीराची किंमत काय आहे? आणि तुम्ही धडधडीत असं एखाद्याच्या शरीरावर हल्ले करताय, एखाद्याच्या शरीराचं खेद करताय आणि ते करताय तुम्ही काय चांगलं जीवन जगणार आहे त्याच्यानंतर? ह्याचा माणूस विचारच करेना झाले. माणूस फक्त हां, माझा मुलगा शिकवायचा आहे, माझी मुलगी शिकवायची आहे. मला ना हे आई-वडिलांना आवर्जून सांगावं वाटेल. एका ह्याच्यामध्ये आईंच्या पुस्तकामध्ये मी ऐकलेलं आहे, की एका ठिकाणी म्हणलेलं आहे, "ऐसा पुत्र देगा देवा, लोक म्हणतील ज्याला बावा." म्हणजे असा पुत्र दे, की लोकं ज्याला बावा म्हणतील. म्हणजे बाबा म्हणजे साधूच झाला पाहिजे असं नाही, पण एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखतील. आणि देशील तरी कन्या देई, जैसी मीरा मुक्ताबाई. म्हणजे ती फक्त भक्तीन झाली पाहिजे, ती भक्तीनंच झाली पाहिजे असं काही नाही, पण ती एक चांगली मुलगी म्हणून समाजात घडली पाहिजे, समाजात राहिली पाहिजे. आणि इतुके न देववे तुझ्यानं, करी माझे निसंतान. हे जर तुझ्याकडनं झालं नाही देवा, तर मला निसंतान ठेव, मला मूल नको. असं एका ठिकाणी मी ऐकलं. आईंच्या ह्याच्यामध्ये मी वाचले आणि तुम्हाला खरं सांगू, ह्या गोष्टी खरंच खऱ्या आहेत. पालकांनी ना मला मूल पाहिजे, मला मूल पाहिजे, ज्यावेळेला नवीन लग्न झाल्यानंतर जोडपे हे करतात ना, तर मला असं वाटतंय, मला सुसंतती घडवायची आहे, हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा आणि त्या पद्धतीनं मुलांना शिक्षण द्या. मुलं फक्त शिकायला लागलेले आहेत, पण संस्कार विसरायला लागलेले आहेत. इतकं पण एखाद्याच्या आयुष्याबरोबर खेळू नये. आपल्याला नाही पटलं तर मार्ग वेगळे करावे. त्याचा मार्ग वेगळा, आपला मार्ग वेगळा. हां, थोडंसं भांडण वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत, भांडणं वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत. पण तुम्ही एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत तुमची मजल जर जात असेल, तर किती विकृत पद्धतीनं तुम्ही जीवन जगताय. हे जीवन खूप अमूल्य आहे, आपलंही आणि इतरांचंही. तर असा खेळ कुणीही कुणाच्याही आयुष्यासोबत करू नका. जितकं होता होईल तेवढं चांगलं जगा. आपल्याला चांगलं देता येत नसलं तरी किमान वाईट तरी एखाद्याचं इतकं करू नका, की सगळ्यांना मरायचं आहे, सगळ्यांना त्याच वाटेनं जायचं आहे. तर मेल्यानंतर कुठंतरी आपल्याला उत्तरं द्यावी लागणार आहेत. ह्या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय.